नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्या भेटीला पुन्हा आली आहे आणि घेऊन आली तुमच्यासाठी 3 सोप्या, सुंदर आणि कमी कलर लागणाऱ्या रांगोळ्या. तर ही जी पहिली आपली जुनीच रांगोळी आहे, पण आपण त्याला नवीन पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केला आहे. मी मागच्या वेळेस जी ते टूल आणले त्याच्यासोबत हे पण आणलेलं आहे. हे ॲक्च्युली कपड्यावर त्या आरी वर्क किंवा पेंटिंग करण्याचं टूल आहे. मी ती रांगोळीसाठी वापरते आहे. ह्याच्यात वेगवेगळ्या साईज भेटत होत्या. हे बघा, अशी खाली त्याला बॅकग्राऊंडला कलर टाकून घेतला आणि टिपके देऊन घेतलेत. तुम्ही पण अशा ज्या टिपक्यांच्या रांगोळ्या आहे ना, त्या अशा पद्धतीने काढू शकतात. म्हणजे खाली कलर तुम्हाला जो वाटेल तो कलर द्यायचा आणि त्याच्यावर टिपके टाकून ती रांगोळी काढून घ्यायची. बघा, ही जुनीच रांगोळी आपली, त्या मी जरा वेगळ्या पद्धतीने काढली. ही रांगोळी पण अशी सिंपल आहे, पण छान वाटते देवघरासमोर काढायला किंवा आपल्या दरवाजासमोर काढायला. व्हिडिओ पूर्ण बघत जा मैत्रिणींनो, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगेल. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली, फ्रेंड्सला पाठवा, जेणेकरून त्यांना पण आपल्या रांगोळ्या बघता येतील. शॉर्ट व्हिडिओ पण बघत जा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सांगा सर्वांना. सुट्टीचा दिवस म्हटलं का निवांत असतं. म्हणजे बायकांचं काहीतरी असतं की म्हणजे सुट्टीचा दिवस असला ना की वेगळा काहीतरी पदार्थ बनवायचा घरी. ही पहिली रांगोळी झाली आपली. दुसरी रांगोळी पण एकदम अतिशय सुंदर आहे, नाजूक आहे एकदम. चौकोनी असं हे करून घेतलेलं आहे, चौकोन काढून घेतला आहे. असे रेषा काढून घेतल्या बाजूने आणि टिपके देऊन घ्यायचे. 5 मिनिटाच्या आत होईल मैत्रिणींनो ही रांगोळी. तर ते मी जरा फास्ट केली आहे, पण असं पण ती 5 मिनिटाच्या आत होणारीच रांगोळी. तुमच्याकडे असे टूल नसेल तर तुम्ही काळीच्या किंवा आपल्या बोटाच्या मदतीने पण करू शकता. एवढं काही टूलच पाहिजे असं काही नाही रांगोळीसाठी, हाताने पण करू शकता. चला, आता उन्हाळा एकच महिना राहिला मैत्रिणींनो, पावसाळा लागेल 1-1.5 महिन्यात. परत मुलांच्या शाळा सुरू होणार. कसं असतं ना, आपल्या बायकांचं कसं असतं, पूर्ण एक शेड्यूल ठरलेलं असतं. बघा किती छान दिसते, एकदम नाजूक रांगोळी वाटते. बघा ना, दुसरी रांगोळी पण झाली. तिसरी रांगोळी एकदम सोपी फुलाची रांगोळी काढणार आहे आपण. ही एकदम साधी आहे, त्यात लहान मुलं पण काढू शकतील. तुमच्या मुलांना पण रांगोळी काढायला शिकवत जा. मुलगा असो मुलगी असो, काय नाही, दोघांनाही रांगोळी आली पाहिजे. आपली कला, आपली संस्कृती जपायला पाहिजे आपण. अशा रेषा टाकून घेतल्या मध्ये फक्त. रांगोळी आवडल्यास लाईक करा मैत्रिणींनो, व्हिडिओ शेअर करा. आपण पुढच्या आठवड्याच्या सिरीजमध्ये अशाच छान छान, आपण आता अक्षय तृतीया येते, अक्षय तृतीयेला आपल्या त्या पाटाभोवती कशा रांगोळ्या काढायच्या किंवा ताटाभोवती कशा रांगोळ्या काढायच्या, बॉर्डर रांगोळी, हे बघणार आहोत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.